दोन ते 3 वर्ष झालं हा रिडेव्हलपमेंटसाठी लढा देत आहोत. लिकेजचं भरपूर कारण झाले. घराणेशाहीमुळे आणि त्यांच्या आवडत्या बिल्डरमुळं, आणि त्यांना इथे म्हणजे का त्यांचा आवडता बिल्डर आणायचा आहे का, त्याच्यामुळे आमचं घोषणापत्र त्यांनी थांबवलंय का. आम्हाला ऐकते साहेब का परवानगी देत नाही, कुठे अडतंय, कोणी राजकारणी दबाव आणतात का त्यांना. सर्व बिल्डिंगा धोकादायक घोषित केल्यात तरी सुद्धा महानगरपालिका आम्हाला आमचा रिपोर्ट का देत नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे साहेब येणार आहेत, त्यामुळे सर्व महिला आम्ही मोर्चा घेऊन त्यांच्या तिथे जाणार आहोत. घरसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीमधील महिलांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांविरोधात जोरदार आवाज उठवलाय. सोसायटीतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होत असून काही ठिकाणी छताचे स्लॅब कोसळत आहेत. व्हीजेटीआय मुंबई आणि IIT खडगपूर यांनी या इमारतीला राहण्यास अयोग्य घोषित केलं असतानाही पुनर्विकासाला परवानगी दिली जात नसल्याचा आरोप महिलांनी केलाय. महिलांनी थेट प्रश्न उपस्थित केलाय की स्थानिक नेत्यांच्या घराणेशाहीचा दबाव आयुक्तांवर आहे का, आणि त्यांच्या आवडत्या बिल्डरच्या फायद्यासाठी आमचा पुनर्विकास रोखला जात आहे का. लवकर निर्णय न झाल्यास 21 तारखेला ऐरोली येथे होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान महिलांकडून थेट तक्रार अर्ज सादर करण्याचा इशारा देण्यात आलाय. तसेच न्याय न मिळाल्यास मनपा आयुक्तांविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही महिलांनी दिलाय. आम्ही 2 ते 3 वर्ष झालं हा रिडेव्हलपमेंटसाठी लढा देत आहोत सौरभदादा शिंदे यांच्या माध्यमातून. आणि आमचं आहे ना, पालिकेने फक्त घोषित पत्र आमचं थांबवलेलं आहे. आम्हाला नामांकित कंपन्यांनी म्हणजे ITI, VGITI, खडगपूर कंपनीने असल्या नामांकित कंपनीने आम्हाला आमचा रिपोर्ट दिलेला आहे की हे आमचं राहण्यासारखं घर नाही आहे म्हणूनसाठी. पण फक्त राजकीय दबाव म्हणजे या घराणेशाहीमुळं आमचा आणि त्यांच्या आवडत्या बिल्डरमुळं, आणि त्यांना इथे म्हणजे का त्यांचा आवडता बिल्डर आणायचा आहे का, त्याच्यामुळे आमचं घोषणापत्र त्यांनी थांबवलंय का, हे आम्हाला त्यांना विचारायचं आहे. कोणाला? आता आयुक्त साहेबांना, डॉक्टर कैलास शिंदे साहेबांना विचारायचंय की मग आमची लहान मुलं, म्हातारी माणसं यांचा जीव काय एवढा वर आलाय का, ह्यांचं घोषित पत्र किंवा ह्यांचा आवडता बिल्डर इथं येऊन काम म्हणजे आम्हाला त्रासच आहे ना एक प्रकारचा. तर आम्ही आहे ना 2 ते 2.5 हजार महिला एकनाथ शिंदे साहेब रविवारी येणार आहेत 21 तारखेला. तर आम्ही आमचा महिलांचा मोर्चा त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे की आमचं एवढं रिपोर्ट असून सुद्धा महानगरपालिका आम्हाला घोषणापत्र देत नाही, थांबवून ठेवलेलं आहे. त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे, आणि हे घराणेशाही आता बंद करावी आणि आम्हाला रिपोर्ट घोषणापत्र द्यावा. एकनाथ शिंदे साहेबांकडे आमची हीच मागणी की आमची घरं राहण्यासारखी राहिलेली नाही आहेत, म्हणून आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी परवानग्या दिल्याचं तर आहेत, फक्त आमचं पालिकेने अडवून ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्येच आम्ही त्यांना विनंती करणार आहे की हे आम्हाला घोषित पत्र द्यावं. मागणी काय आहे, सिम्प्लेक्समध्ये आता जागा कमी पडती. आमची मुलं मोठी झालीत, शिक्षणासाठी अभ्यासासाठी बसायला त्यांना प्रॉब्लेम होतोय. सर्व सिम्प्लेक्सवाले तेच हे करतात, आणि आता लिकेजचं भरपूर कारण झाले. त्यामुळे सगळे तुम्ही म्युन्सिपाल्टीनं आम्हाला परवानगी द्यावी ही आमची मागणी आहे. आम्ही हेच सांगणार आहे, त्यांनी परवानगी दिलेली आहे, पण हे म्युन्सिपाल्टीने का थांबवले, का वेळ लावतात. आता वर्ष होऊन गेलं आमचं हे चाललंय ते, तरी पण त्यांनी हे काम थांबवलंय का. आमच्या मुलांना खूप प्रॉब्लेम आहे. आता मोठे कॉलेजला जाणाऱ्या मुलांनी अभ्यास कसा करायचा, त्यामुळे त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी ही आमच्या सगळ्या महिलांची विनंती आहे. आमची 2004ला आम्हाला घरं मिळाली. आज 25 ते 26 वर्षे झाले. जेव्हा आम्ही बिल्डिंगमध्ये राहायला आलो, ह्या रूमांच्यामध्ये राहायला आलो, तेव्हा आमची लहान लहान मुलं होती. आता आमची मुलं मोठी झाली, लग्नाला आलेली आहेत. आता त्यांची लग्न झाली तर रूमा आम्हाला छोट्या पडत आहेत. शिवाय आमच्याकडे स्लॅब पण पडलेत काही ठिकाणी. मग आम्हाला ऐकते साहेब का परवानगी देत नाही आहात.
कुठे अडतंय, कोणी राजकारणी दबाव आणतात का त्यांना. आत्ता जर आम्हाला आयुक्तांनी परवानगी दिली नाही तर रविवारी काही कार्यक्रमानिमित्त आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत. तिकडं आम्ही सर्व महिला जाणार आहोत. आमची मागणी आहे आम्हाला मोठी घरं मिळावी. आम्हाला लीन ठेवणं पण करायचं आहे, तेव्हा आम्हाला मोठी घरं मिळावीत. आणि आता आमच्या सौरभदादांनी पुढाकार पण घेतलंय तर आम्हाला त्यांना सगळ्यांना आम्हाला साथ द्यायचा आहे सौरभदादांना. मी ज्योती चौधरी सिम्प्लेक्सची रहिवासी आहे. जवळजवळ 20 ते 21 वर्षापासून आम्ही इथे राहतोय. आता IIT खडगपूर आणि विजेटी ह्या संस्थेने आमच्या ह्या सर्व बिल्डिंगा धोकादायक घोषित केल्यात, तरीसुद्धा महानगरपालिका आम्हाला आमचा रिपोर्ट का देत नाही आहे. याचं कारण घराणेशाही राजकीय कारण आहे का, त्या दबावाखाली आम्हाला आमचा रिपोर्ट दिला जात नाही आहे का. कारण आमचं जीवन एवढं धोकादायक, पावसाळा आला तरी आम्हाला भीती वाटते आणि बिल्डिंगांची एवढी कंडिशन खराब असून सुद्धा आम्हाला आमचा रिपोर्ट देत नाही आहे. तर याचं मेन कारण काय आहे, जर आम्हाला लवकरात लवकर 20 तारखेच्या आतमध्ये जर आम्हाला आमचा रिपोर्ट नाही दिला तर आम्ही एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत. तिथे आमच्या जवळजवळ 3 ते 3,500 महिला आम्ही तिथे जाणार आहोत आणि उपोषणाला बसणार आहोत. तर माझी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर आमचा रिपोर्ट द्यावा. कारण आम्ही नवी मुंबईचे रहिवासी आहेत. मग आमच्या जीवनाला काही मूल्य नाही आहे का. आम्हाला चांगली घरं मिळावी, आमचे पण स्वप्न पूर्ण व्हावे, असं काही आमची इच्छा म्हणजे झाली नाही पाहिजे का पूर्ण. म्हणून आमच्याकडे का लक्ष देत नाही आहे. एवढं धोकादायक आहे तरीसुद्धा आम्हाला एवढं का उशीर लावता येते रिपोर्ट द्यायला. आमच्याकडे दिलाच पाहिजे आणि आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे. आहे का महानगरपालिका आयुक्तांनी जो आमचा C1चा रिपोर्ट थांबवून ठेवला आहे तो त्यांनी आम्हाला लवकरात लवकर मिळवून द्यावा ही आमची अपेक्षा आहे. आणि राहिलं IIT खडगपूर आणि VJIT मुंबई ह्या नामांकित संस्थेने आम्हाला आमचे रिपोर्ट दिलेले आहेत. आणि फक्त महानगरपालिकेचे आयुक्त कैलासराव शिंदे यांनी आमचा C1चा रिपोर्ट हा थांबवून ठेवलेला आहे. तो लवकरात लवकर आम्हाला मिळावा ही आमची अपेक्षा आहे. जर आम्हाला लवकरात लवकर नाही मिळाला तर 21 तारखेला रविवारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे साहेब येणार आहेत. त्यामुळे आम्ही सर्व महिला आम्ही मोर्चा घेऊन त्यांच्या तिथे जाणार आहोत. आणि त्यांना एक विनंती करणार आहोत की जे महानगरपालिका कोणाच्या राजकीय दबावाखाली जर येत असेल तर त्यांना तुम्ही सांगा आणि आम्हाला रिपोर्ट मिळवून द्या आणि आमचे पुनर्वसनचे काम हे पुढं सरकू द्या.